हा क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये आपण पाहिलं होतं ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये होते प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन, देन सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, देन सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, देन इट इज टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, and last one is it is organ system grade organizations. असे आपण सगळे पाहिले होते. आणि सेकंड पार्ट पाहिला होता बॉडी सिमेट्री, की त्यांचे दोन इक्वल हॉल्स होतात का इमॅजिनरी ऍक्सिस मधून. तर त्यामध्ये आपण तीन पाहिल्या होत्या. असिमेट्रिकल बॉडी, देन रेडियल सिमेट्री, ओके, अँड बायलॅटरल सिमेट्री असे आपण तीन पाहिले होते. नाव जर्म लेयर्स, ओके, डायप्लोब्लास्टिक अँड ट्रायप्लोब्लास्टिक, की जो जर्म लेयर आहे, आद्य स्तर आहे, जनन स्तर आहे, की तो दोन लेयरचा आहे की तीन लेयरचा आहे, डायप्लोब्लास्टिक और ट्रायप्लोब्लास्टिक. आणि हे पण खूप सोपं आहे. तर बघा, सरळ सरळ तीन लेयर्स असतात. इट इज एक्टोडर्म्स, एंडोडर्म्स, मिझोडर्म्स. एक्टो म्हणजे बाहेरचा, एंडो म्हणजे एकदम आतमधला, आणि मधातला जो असेल दॅट इज कॉल्ड ॲज मिझोडर्म्स. एक्टोडर्म्स, एंडोडर्म्स, मिझोडर्म्स. ती आता सरळ जेव्हा दोन असेल, एक्टो अँड एंडो, तर डायप्लोब्लास्टिक. एक्टो, एंडो आणि मेझो जर असेल तर इट इज ट्रायप्लोब्लास्टिक. इट इज ट्रायप्लोब्लास्टिक. तर सोपं आहे. आणि सर्वात महत्वाचं, हे जे लेयर्स असतात तर हे फॉर्म कधी होतात, तर इट इज ड्युरिंग द इनिशियल पिरियड ऑफ द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. आणि मग एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट, एम्ब्रिओमध्ये डेव्हलपमेंट सुरू असते, त्याच्या इनिशियल पिरियड जेव्हा असते तर तेव्हाच हे जर्म लेयर्स फॉर्म झालेले असतात. ओके, डायप्लोब्लास्टिक अँड ट्रायप्लोब्लास्टिक. आणि आठवण्यासाठी खूप सोपं. तर बघा, इन केस ऑफ मल्टीसेल्युलर एनिमल्स, germ layers are formed during the initial period of their embryonic development. Okay, and from those germ layers only different tissues are formed in the body. आणि मग या germ layers पासून different tissues फॉर्म झालेले असतात शरीरामध्ये. म्हणजे पहिले तो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम लागेल. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर तिथे जर्म लेयरचं काम आहे. Germ layers are formed during the initial period of the embryonic development. And from those germ layers only. And ह्याच germ layers पासनं different tissues are formed in the body. आणि या germ layers असतील तर याच्याच पासनं वेगवेगळे टिश्यूज तयार झालेले असतात. In case of some animals, only two germ layers, that is endoderm and ectoderms, are formed. And example is all Cnidarians. All Cnidarians, that is all Coelenterata. म्हणजे पूर्णच्या पूर्ण Coelenterata. सगळं तर इथं काय होईल, आपल्याला डायप्लोब्लास्टिकस जर्म लेयर्स असतील कुठं, निडारियामध्ये, पूर्णच्या पूर्ण फायलामध्ये. ओके, सो इन केस ऑफ सम एनिमल्स ओनली टू जर्म लेयर्स, एंडोडर्म अँड एक्टोडर्म्स, आर फॉर्म. एक्झाम्पल ऑल Cnidarians. इन मोस्ट ऑफ ऑल द रिमेनिंग एनिमल्स. आता निडारियन जर सोडले म्हणजे मल्टीसेल्युलर मध्येच, मग मोस्ट ऑफ द एनिमल्स मध्ये तर 3 जर्म लेयर्स आर फॉर्म, दॅट इज मिझोडर्म बिसाइड्स एंडोडर्म अँड एक्टोडर्म्स. एक्टोडर्म आणि एंडोडर्म तर असेल, त्याच्या बिसाइड्स मिझोडर्म असेल, म्हणजे तिसरा लेयर. म्हणजेच मग जर समजा आता निडारियन फायलम जर सोडला तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला जर्म लेयर्स काय लिहावं लागेल, ट्रायप्लोब्लास्टिक. मॅक्सिमम ठिकाणी जिथे एक्सेप्शन असेल तेच फक्त पाठ करावं लागेल. म्हणजे सर्वात सोपं दोनच असतात जर्म लेयर, डायप्लोब्लास्टिक, ट्रायप्लोब्लास्टिक. डायप्लो मीन्स एंडोडर्म्स अँड एक्टोडर्म्स. ट्रायप्लोब्लास्टिक एंडोडर्म, एक्टोडर्म तर आहेच, त्याच्याशिवाय मिझोडर्म्स. आणि मग डायप्लोब्लास्टिक जनरली निडारियन्स आहे पूर्णच्या पूर्ण. आणि मग उरलेले मॅक्सिमम ट्रायप्लोब्लास्टिक असेल, ज्याच्यामध्ये तिन्ही जर्म्स लेयर्स असतील.
आणि या जर्म लेयर्स पासून टिश्यू तयार होतात आणि हे जर्म लेयर्स कधी तयार होतात तर इनिशियल पिरियड ऑफ द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट आणि बाजूला फिगर मध्ये दाखवलेलं पण आहे तर बघा डायप्लोब्लास्टी अँड ट्रायप्लोब्लास्टी तर एक्टोडर्म दाखवलेला आहे पहिल्या फिगरमध्ये एंडोडर्म दाखवलेला आहे मधात डेड लेयर आहे म्हणजे तिथे मिझोडर्म नाही आहे तर पहिली जी फिगर असेल दॅट इज अ डायप्लोब्लास्टिक ओके देन सेकंड इज एंडोडर्म इज देअर मिझोडर्म इज देअर अँड एक्टोडर्म इज देअर सो दॅट इज द ट्रायप्लोब्लास्टिक अशा प्रकारचं हे क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मधला तिसरा पार्ट दॅट इज जर्म लेयर्स डायप्लोब्लास्टिक अँड ट्रायप्लोब्लास्टिक ओके तर आता आपल्याला बॉडी कॅव्हिटी सिलोम देहगुहा पाहिजे आहे बॉडी कॅव्हिटी सिलोम सो cavity between the body and internal organ is called as body cavity or coelom पहिले बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय किंवा सिलोम म्हणजे काय तर लक्षात घ्या इट इज द कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन बॉडी अँड इंटरनल ऑर्गन यांच्या दरम्यान जर समजा कॅव्हिटी असेल पोकळी असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी ऑर सिलोम सो it is the cavity between the body and internal organ is called as body cavity or coelom in case of multicellular animals during initial period of their embryonic development body cavity is formed from either mesoderms or gut आणि मग एक तर गट पासून बॉडी कॅव्हिटी तयार होईल किंवा मेसोडर्म पासून आणि ते पण कधी इनिशियल पिरियड ऑफ द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट कारण तेव्हाच आपण मिझोडर्म तयार होतात पाले म्हणजे जर्म लेयर्स तेव्हाच तयार होतात आणि मग याच मिझोडर्म पासून बॉडी कॅव्हिटी किंवा गट पासून होत असेल बॉडी कॅव्हिटी तरच ती बॉडी कॅव्हिटी असेल म्हणजे ही बॉडी कॅव्हिटी जेव्हा जेव्हा तयार झाली ती कोणापासून असेल आयदर फ्रॉम द मिझोडर्म ऑर फ्रॉम द गट ओके देन आणि मग such type of body cavity is present in animals of phylum Annelida and all the phyla coming after Annelida. आणि मग जी बॉडी कॅव्हिटी आहे ती आपल्याला Annelida phylum पासून म्हणजे Annelida पण धरायचं आणि त्याच्या पुढचे सगळे याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ती फॉर्म झालेली असेल आयदर फ्रॉम द मिझोडर्म ऑर द गट आणि तिथे ती बॉडी कॅव्हिटी असेल आणि मग अशी जी कंडिशन असेल त्याला म्हणायचं यू सिलोमेट आणि मग त्याला काय म्हणायचं यू सिलोमेट EUCOELOMAT म्हणजे ॲनिलिडा अँड फर्दर ॲनिलिडाच्या पुढचे जे पूर्ण फायलम मध्ये बॉडी कॅव्हिटी तयार झालेली असेल मिझोडर्म किंवा गट पासून आणि मग असे जे ऑर्गॅनिझम असते ज्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी मिझोडर्म किंवा गट पासून तयार झालेली असते त्या बॉडी कॅव्हिटीला म्हणायचं यू सिलोमेट EU ओके यू सिलोमेट मग such type of body cavity is present in animals of phylum Annelida and all the phyla coming after Annelida such animals are called as eucoelomate म्हणजे animals with true body cavity eucoelomate okay then body cavity is absent in case of animals from the phylum Porifera, Cnidaria and Platyhelminthes. किती सोपं आहे. Body cavity is absent in the phylum that is Porifera, Cnidaria and Platyhelminthes. Okay. आणि तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे सिरियली जर पाठ केले तर सगळंच लक्षात राहते बघून घ्या प्रोटोझोआ युनिसेल्युलर वाला आणि आपल्याला मल्टीसेल्युलर बोलायचं आहे म्हणजे प्रोटोझोआ ऑटोमॅटिकली घडलेला आहे मग पहिला त्याच्यानंतर प्रोटोझोआ नंतर पॉरिफेरा ओके मग निडारिया प्लॅटिहेल्मॅन्थिस आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बॉडी कॅव्हिटी पाहायला मिळणार नाही बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट ॲट मग सच बॉडी कॅव्हिटी म्हणजे बॉडी कॅव्हिटी नसेल तर मग त्याला असिलोमेट म्हणायचं असिलोमेट वाले पटकनच तीन आठवतील पॉरिफेरा, निडारिया, प्लॅटिहेल्मॅन्थिस. ओके
body cavity is absent in case of animals from phylum Porifera, Cnidaria and Platyhelminthes. Such animals are called as acoelomate. आणि अशा animalsला म्हणायचं acoelomate. आपण यूसिलोमेट वाले पाहिले होते ॲनिलिडा आणि ॲनिलिडाच्या पुढचे सगळे फायलम. ओके, म्हणजे ॲनिलिडा च्या अगोदरच्या फायलमचा वांधारा आला. बाकी तर सगळ्या याच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी असते. इट इज फॉर्म फ्रॉम द मिझोडम ऑर द गट. ओके, मग प्रोटोझोआ नंतरचे तीन, दॅट इज पॉरिफेरा, सिलेंड्रेटा ऑर निडारिया अँड इट इज प्लॅटीहेल्मिंथेस. प्लॅटीहेल्मिंथेस यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटीज असतच नाही, यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. आणि बॉडी कॅव्हिटी नसते म्हणून असे जे ऑर्गॅनिझम्स असतात किंवा ॲनिमल्स असतात यांना म्हणायचं असिलोमेट. असिलोमेट. ओके, आणि मग इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम फायलम ॲस्कॅलमॅन्थीस. आता एकच फायलम राहिला होता आणि ॲस्कॅलमॅन्थीस. प्लॅटीहेल्मिंथेसच्या नंतरचा ॲस्कॅलमॅन्थीस आणि मग ॲनिलिडाचा आहे, आर्थ्रोपोडा आहे, मोलस्का आहे, असे ॲनिलिडाच्या पुढचे सगळं सगळं यूसिलोमेट आहे. ओके, मग की इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम फायलम ॲस्कॅलमॅन्थीस. आता ॲस्कॅलमॅन्थीस फायलम मधले सगळे they have the body cavity but it is not formed by the above mentioned two ways. ॲस्कॅलमॅन्थीस मध्ये बॉडी कॅव्हिटी तर असते पण ती बॉडी कॅव्हिटी मिझोडम पासून तयार नसते झालेली किंवा गट पासून तयार झालेली नसते. आणि आपल्याला तर बॉडी कॅव्हिटी कशापासून पाहिजे, मिझोडम किंवा गट पासूनच तयार झालेली पाहिजे. पण जे अबाउट टू मेन्शन वेज आहे दॅट इज मिझोडम ऑर गट वाले, तर यांच्यापासून इथे बॉडी कॅव्हिटी तयार झालेली नसते. म्हणून हिला सुडोसिलोमेट म्हणजे फॉल्स. सुडो मीन्स फॉल्स. ओके, सुडोसिलोमेट असं म्हणतात. आणि म्हणून ॲस्कॅलमॅन्थीस फायलम वाल्यांना त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं तर सुडोसिलोमेट. आणि एवढं सोपं आहे. बॉडी कॅव्हिटी, इट इज द कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड द इंटरनल ऑर्गन्स. ओके, अँड इट इज फॉर्म फ्रॉम द मिझोडम ऑर अ गट. आणि मग हे कधी तयार होईल, द इनिशियल पिरियड ऑफ द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. ओके, तर प्रोटोझोआ नंतरचे तीन दॅट इज पॉरिफेरा, निडारिया अँड प्लॅटीहेल्मिंथेस यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असणार नाही. पहिले तीन निपटले. ओके, ॲस्कॅलमॅन्थीस मध्ये, ॲस्कॅलमॅन्थीस फायलम मध्ये काय होईल तर बॉडी कॅव्हिटी तर असेल पण जी मिझोडम किंवा गट पासून तयार झालेली नसेल. आणि मग त्याच्या ऑर्गॅनिझमला म्हणायचं सुडोसिलोमेट. PSEUDO, सुडोसिलोमेट. ओके, म्हणजे फॉल्स वाली बॉडी कॅव्हिटी असेल कारण आपण बॉडी कॅव्हिटी कशाला म्हटलं, मिझोडम किंवा गट पासून तयार झाली तर. आणि मग त्याच्यानंतर इथे ॲनिलिडा आणि ॲनिलिडाच्या पुढची याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी जी आहे either it is formed from the mesoderm or a gut. आणि मग अशा यांना म्हणायचं यूसिलोमेट. म्हणजे किती सोपं आहे. सुडोसिलोमेट म्हटल्याबरोबर ॲस्कॅलमॅन्थीस आठवला पाहिजे. ओके, आणि मग असिलोमेट म्हटल्याबरोबर प्रोटोझोआ नंतरचे पॉरिफेरा, निडारिया अँड इट इज प्लॅटीहेल्मिंथेस अशा प्रकारचं ॲनिलिडा. आणि मग फर्दर वाले पूर्ण यूसिलोमेट. तर they have the body cavity but it is not formed by the above mentioned two ways. Hence those animals are called as pseudocoelomate. Pseudocoelomate. बघा पहिले यूसिलोमेट. ओके, मग आता यूसिलोमेट म्हणजे काय तर सरळ सरळ बाजूच्या फिगर मध्ये बॉडी कॅव्हिटी दाखवलेली आहे. तर बघा सिलोम दाखवलेला आहे वर टॉपवरची. ओके, मग तिथं एंडोडम दाखवला, एक्टोडम आणि मिझोडम. मिझोडम मध्येच आपल्याला कॅव्हिटी पाहायला मिळेल. ओके, आय होप यू गॉट दिस. हिअर इट इज द बॉडी कॅव्हिटी सिलोम इथे पण आहे अँड इट इज द पार्ट ऑफ द मिझोडम. म्हणजेच ती बॉडी कॅव्हिटी मिझोडम पासूनच तयार झालेली आहे. अँड दॅट्स वाय these organisms are called as eucoelomate.
ओके, देन इट इज सुडोसिलोमेट. तर बघा तिथं एंडोडर्म्स दाखवलेलं आहे, एक्टोडर्म्स आणि मेसोडर्म्स. आणि मग मेसोडर्म्स कम्प्लीट झालेले आहेत, त्याच्यानंतर तिथं बॉडी कॅव्हिटी आहे, म्हणजेच ती मेसोडर्म पासून तयार झालेली नाही आहे. दॅट्स वाय इट इज फॉल्स वन. दॅट्स वाय इट इज फॉल्स वन. कारण मेसोडर्म पासून पाहिजे किंवा गट पासून पाहिजे. तर इथे मग मधात कॅव्हिटी आहे. ओके, आणि म्हणून याला सुडोसिलोम असं म्हणतात. ती कॅव्हिटी कारण मेसोडर्म जो आहे तो इथेच संपलेला आहे. बघून घ्या, बरोबर लेबलिंग केलेली आहे. तर एक्टोडर्म्स बाहेरचा, नंतर मेसोडर्म्स आहे आणि एंडोडर्म्स आहे. पण मधात जे व्हाईटवाला पोर्शन दाखवलेला आहे दॅट इज सुडोसिलोम, म्हणजे ती मेसोडर्मचा पार्ट नाही आहे. And so such animals are called as pseudocylomats and phylum is Aschelminthes. Eucoelomate मध्ये सरळ सरळ phylum, Annelida and onwards. त्याच्या पुढचे पूर्णच्या पूर्ण all phylas. And it is a coelomate. मग इथं मेसोडर्म आहे, एंडोडर्म्स आहे, एक्टोडर्म आहे, but there is no body cavity. So these are considered as acoelomates. Acoelomates. आणि मग phylum it is Porifera, Cnidaria and Platyhelminthes. Porifera, Cnidaria, Platyhelminthes. एवढं सोबत अशा प्रकारे बॉडी कॅव्हिटी असते. So that is the cavity between the body and the internal organ. I hope you understood this. Very easy portion. You understood this. Now last वाला body segmentation. Body segmentation की खंड आहे का? तर बघा, if the body of animal is divided into small similar units, then such body is called as segmented. आणि मग ज्या शरीराची म्हणजे ज्या ॲनिमलची बॉडी डिवायडेड इंटू स्मॉल, पण स्मॉल याच्यात डिवायडेड आहे पण सिमिलर युनिट्स मध्ये आहे, देन सच बॉडी इज कॉल्ड ॲज सेगमेंटेड बॉडी. अँड ईच स्मॉल युनिट इज कॉल्ड ॲज अ सेगमेंट. जो छोटा युनिट असेल त्याला म्हणायचं सेगमेंट. म्हणजेच ॲनिमलची बॉडी जी डिवायडेड आहे स्मॉल पोर्शन मध्ये पण सारखेच आहे, आणि मग अशा याला म्हणायचं सेगमेंटेड बॉडी. आणि मग जो स्मॉल पोर्शन असते त्याला म्हणायचं सेगमेंट. एक्झाम्पल ॲनिमल्स लाईक अर्थवर्म. अर्थवर्मवर सेगमेंट पडलेले असतात. आणि मग फ्रॉम फायलम ॲनिलिडा, आणि ती सेगमेंटेड बॉडी असेल. आणि अर्थवर्म इट इज फ्रॉम द फायलम ॲनिलिडा. एवढं लक्षात ठेवायचं, बॉडी सेगमेंटेशन. आणि मग आता जे आपण शिकलं तर ते पूर्णच्या पूर्ण इथे बाजूला विथ द हेल्प ऑफ द अबव मेन्शन क्रायटेरिया ॲनिमल्स आर क्लासिफाईड. तर बघा खूप सुंदर हा चार्ट. जर समजा तुम्ही जर हे पहिले 5 पॉइंट जर चांगले केले तर हा चार्ट तुमच्या लक्षात राहील आणि हा चार्ट खूप सारे मार्क देऊन जाईल. याच्यावरचे जर क्वेश्चन्स आले तर बरेचसे मार्क देऊन जाईल. तर बघा, किंगडम इट इज किंगडम ॲनिमेलिया, दॅट इज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम विदाउट सेल वॉल. बरोबर आहे. किंगडम कोणता आहे? ॲनिमेलिया आहे. आणि इट इज द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स बट विदाउट सेल वॉल. ओके, मग याच्यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन किती टाईपचं आहे तर ते बघा, सेल्युलर ग्रेड. ओके, आणि मग नंतर टिश्यू, ऑर्गन सिस्टीम, आणि मग इट इज ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. तर इथं प्रोटोप्लाझ्मिक कार्बन आहे. तर प्रोटोप्लाझमिक आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आहे कारण 1 सेल्स होत्या, म्हणून इथं प्रोटोप्लाझमिकचा उल्लेख नाही आहे. डायरेक्ट सेल्युलर ग्रेड, मग टिश्यू, मग ऑर्गन सिस्टीम अशा प्रकारचं दाखवलेलं आहे. ओके, मग बॉडी सिमेट्री. तर 3 प्रकारच्या बॉडी सिमेट्री होत्या, असिमेट्रिकल, देन रेडियल, अँड देन इट इज बायलॅटरल. आणि सिक्वेन्स वाईज केलं तर सगळंच लक्षात राहते. बॉडी कॅव्हिटी
असिलोमेट म्हणजे जिथं बॉडी कॅव्हिटी असणारच नाही. सुडोसिलोमेट बॉडी कॅव्हिटी असेल पण ती मिझोडम किंवा गटपासून तयार झालेली नाही आहे. आणि लास्ट वन इट इज युसिलोमेट. आणि मग त्याचे फायलम दाखवलेले आहे. तर बघा हा चार्ट किती कामाचा आहे. तर सेल्युलर ग्रेड ओके. मग त्याच्यामध्ये ते असिमेट्रिकल बॉडी सेल्युलर ग्रेडमध्ये त्यांची बॉडी कॅव्हिटी असते असिलोमेट अँड फायलम इज इट इज पॉलिफेरा. म्हणजे पॉलिफेरा फायलम मध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. ओके. देअर बॉडी इज असिमेट्रिकल कारण त्यांचे सारखे दोन इक्वल हॉल्स होत नाही. आणि मग बॉडी कॅव्हिटी असिलोमेट आहे म्हणजे बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट इट इज द फायलम पॉलिफेरा. ओके. सेल्युलर ग्रेड फक्त एका सेक्शन. टिश्यू ऑर्गन देन ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन एका सेक्शन ओके घेतलेले आहे. पण त्याच्यामध्ये दोन सिमेट्री पाहायला मिळेल रेडियल सिमेट्री अँड बायलॅटरल सिमेट्री. रेडियल सिमेट्री मध्ये असिलोमेट बॉडी कॅव्हिटी नाही आहे इट इज निडारिया. आणि आपण रेडियल सिमेट्री मध्ये पाहिलं होतं निडारिया. ओके. मग झालं. आता बायलॅटरल सिमेट्री मध्ये तिन्ही पण आहे. इट इज बायलॅटरल सिमेट्री मध्ये काय आहे असिलोमेट पण आहे सुडोसिलोमेट पण आहे आणि युसिलोमेट पण आहे. मग म्हणजे काय होईल प्लॅटिहेल्मिंथेस पासून जे काही ॲनिमल्स असेल निडारियाच्या नंतरचे यांच्याजवळ पूर्ण जणांजवळ काय असेल तर बायलॅटरल सिमेट्री असेल. म्हणजे एका प्लेनमधनं यांचे सारखे भाग होत असेल बायलॅटरल सिमेट्री. मग असिलोमेट वाला कोणता इट इज प्लॅटिहेल्मिंथेस कारण तीन असिलोमेट आहे पॉलिफेरा निडारिया अँड इट इज प्लॅटिहेल्मिंथेस. ओके. मग असिलोमेट वाला प्लॅटिहेल्मिंथेस सुडोसिलोमेट वाला एकच आहे आणि तो म्हणजे इट इज एस्केल्मिंथेस. आणि मग युसिलोमेट वाले म्हणजे बॉडी कॅव्हिटी त्यांच्याजवळ आहे आणि इट इज फॉर्म फ्रॉम दॅट इज मिझोडम ऑर गट. आणि मग तिथे ॲनिलिडा किंवा ॲनिलिडाच्या पुढचे सगळे फायलम्स आणि हे दाखवलेले आहे. याच्यामध्ये सर्वात शेवटी कॉर्डेटा सुद्धा घेतलेला आहे म्हणजेच नॉन कॉर्डेट्स आले ॲनिलिडापासून पण कॉर्डेट्स अशा प्रकारचे खूप सोपं. आणि हे जर चार्ट आणि हे बरोबर जर प्रॉपरली केलं तर इथं तर माझं सजेशन आहे जर जमत नसेल तर रट्टा मारला तरी चालेल का. पण जर समजून घेतले तर रट्टा मारायची गरज नाही आहे. आणि हे बरोबर तुम्ही तुमच्या सोयीने जर संघाच्या नोट डाऊन केल्या एका पेजवर जर ऑल समराईज करू शकले आहे याच्यामध्ये आणखी ॲड करून या चार्टमध्ये तर दॅट विल बी अ व्हेरी बेटर ऑप्शन्स टू स्टडी दिस पॉईंट्स. पण याच्यामधल्या बेसिक टर्म समजल्या पाहिजे. जम्प लेयर्स म्हटल्याबरोबरच लगेच आठवलं पाहिजे. ओके. बॉडी कॅव्हिटी म्हटल्याबरोबर आठवलं पाहिजे. सिमेट्री म्हटल्याबरोबर आठवलं पाहिजे. इट इज ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हटल्याबरोबर सुद्धा आठवलं पाहिजे. सो इट इज ऑल ओव्हर फ्रॉम द टुडेज लेक्चर. In our next lecture, we will start the phylum and that is Polypera. Till then, bye.